आणि आता मी गात आहे पहा पहा मांडीवर. कोण राखील माझ्या भीमाचा मळा. तर भीमाचा मळा राखण्यासाठी एवढे आचरणशील लोक या मैफिलीमध्ये विराजमान झालेले आहेत आणि हाच माझ्या भीमाचा मळा आहे. गेली ती अवकळा, आता आहे हा माझ्या भीमाचा मळा. पहा पहा मंजुळा आमाच्या पिंगळाचा पहा पहा मंजुळा आमाच्या पिंगळाचा पहा पहा मंजुळा आमाच्या पिंगळाचा प्राण बाळता अभिमाने देह तिथे भिजविला. शिंपडून रक्तात पाणी शिवार हा भिजविला. बहरली कणस बहरली कणस इमान मानस बहरली कणस इमान मानस बहरली कणस इमान मानस मात्र तो धोधळा. पहा पहा मंजुळा आमाच्या बिबरायांचा मळा. पहा पहा मंजुळा आमाच्या बिबरायांचा बुद्ध धम्म संघ त्रिशरण आणि त्याला झडप आहे पंचशिलेची. म्हणजे आपण आचरणशील लोक आहोत आणि या पंचशिलेचं आचरण आपण करतो, दशशिलेचं आचरण आपण करतो. तर त्याची झडप आपल्याला आहे आणि म्हणून आपण आचरणशील लोक असल्यामुळे इतकी मजबूत झडप आहे लागलेली आहे की आपण चुकीचं जर एखादं आपल्याकडून एखादं कृत्य घडलं तर आपण आपल्या मित्रांवर सांगतो की माझ्याकडून हे कृत्य घडलेलं आहे आणि आपण पापवेशना करतो. श्रीचरणाची धडपडायला बुद्ध मार्ग एक हा जाण्यासाठी बला. श्रीचरणाची धडपडायला तो बुद्ध मार्ग एक हा जाण्यासाठी मला. मिळते शांती मिळते भक्ती मिळते शांती मिळते भक्ती मिळते शांती तुझे जीवन करा. आपण सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहोत
बोधी वृक्ष हे डुलती कैसे बागा बांधावरी, है ना, शेताचा भाग असेल नाही का, आणि गोड लागते सावलीतही जीवनाची भाकरी. पण का गोड लागते? मळा हा राखू फळे ही चाकू, कारण हा बाबासाहेबांचा मळा आहे. हा भंते उडगे संरक्षितांचा मळा आहे आणि तो मळा आपल्याला राखायचा आहे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करून प्रत्येक मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आपल्याला लोकांना सांगायचा आहे. गोडला कथेचा बघितला जीवनाची भाकरी, मला राखू कुंडावरती डोके काढी डोळा कोले कुळी माहिती आपल्याला नाही का? कोले कुळी म्हणजे काय? जर शेत खाण्यासाठी जे टोले कुळी येतात, आपलं शेत खाण्यासाठी कोण येते? आपला अहंकार, आपला म्हणजे श्री शरण पंचशील नुसार जे आचरण करत नाहीये ते कोले कुळी नाही का? आपला अहंकार असेल, आपला जे काय आपल्यामध्ये वाईट गोष्टी असतील तर त्या वाईट गोष्टी आपल्यामध्ये येतात तर ते कोले कुळी आहेत. कोले कुळी हे तुपाने दुधीचा कुंडा, त्या शेतामधल्या गवताला, कुंडा नावाचं जे गवत आहे त्या गवताला कितीही काढलं तरी ते गवत वरती येतं आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? नांगरणी करावं लागते. गवत काढण्यासाठी मुळासकट काढावं लागतं आणि आपल्या मनामध्ये सुद्धा असाच कुंडा नावाचं गवत वरती येते. वाईट विचार, तर त्या मनाला एकाग्र करण्यासाठी, ते मन सुपीक बनवण्यासाठी आपल्याला सुद्धा ध्यानाची नांगरणी करावं लागते. तेव्हा आपण शांत बनतो आणि आपलं जीवन विकसित करतो. कोले कुळी हे तुपा